मकर संक्रांत 2026. हिंदू धर्मानुसार मकर संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य केला जातो. त्यानुसार यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे. त्यामुळे पिवळ्या रंग संपूर्णपणे कसा टाळावा? सणासुदीला घातले जाणारे दागिने ते देखील पिवळ्या रंगाचे असतात. शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळी असल्यामुळे यावर्षी सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची नाही का, असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. यंदाची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे या दिवशी पिवळा रंग वर्ज्य आहे. म्हणजेच पिवळ्या रंगाचा वापर या दिवशी करायचा नाही. मुळात पिवळा हा उत्सवाचा रंग आहे. अगदी संक्रांतीच्या हळदी कुंकवात देखील हा रंग येत असल्या कारणामुळे यंदा हळद लावायची नाही का, अशा शंका अनेकांच्या मनात येत आहेत. त्यामुळे आजच्या लेखात पिवळ्या रंगाच्या कोणत्या वस्तू निषिद्ध आहेत आणि कोणत्या नाहीत याबद्दल सविस्तर माहिती करून घेऊया. इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि हिंदू पंचांगानुसार हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवशी देवी संक्रांतीला महत्त्व असते. देवी संक्रांती हे आई जगदंबेचे दुसरे रूप आहे. देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संकाशूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असे म्हटले जाते. ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते. तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात. त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येत असते. थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या पेहरावात, शास्त्रात आणि वाहनात बदल होत असतात. संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते आणि कुठल्या वाहनावर येते याला खूप महत्त्व असते. हिंदू धर्मानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य केला जातो. त्यानुसार यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे. त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे कसा टाळावा? सणासुदीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळी असल्यामुळे यावर्षी सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची नाही का, असे प्रश्न अनेक महिलांना पडलेले असतात. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत चॅनलला कोण नवीन असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना.